महाराजांची ही युद्धनीती शत्रूला कधीच समजली नाही। शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला माहीतच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन एक अशी रणनीती होती जी शत्रूला कधी समजलीच नाही। महाराजांचं युद्ध हे फक्त तलवारीचं नव्हतं, ते एक सायकोलॉजिकल युद्ध होतं। महाराजांच्या घोडदळाला खास दिशाभूल करण्याची ट्रेनिंग होती। धावत्या घोड्याचा वेग कमी न करता ते दिशाभूल करू शकत होते। शत्रूची संख्या अफाट असली तरी महाराज घाबरले नाहीत। त्यांची स्ट्रॅटेजी एकदम साधी होती, शत्रूच्या फळीत घुसून खिंडार पाडायचं आणि शत्रू सावरण्यापूर्वीच त्याला दुसऱ्या तुकडीने मागून हल्ला चढवायचा। समोरची फळी तुटलेली आणि मागून हल्ला, मग उडायचा एकच धुमाकूळ। युद्धनीतीत विषप्रयोग किंवा गुप्त हत्येसारखे प्रकार महाराजांना कधीच पटले नाही, म्हणजेच तुष्णी युद्ध त्यांनी कायम नकारले। पण त्याविरुद्ध कुटयुद्ध म्हणजेच गनिमी कावा त्यांनी स्वीकारला, पण धर्म आणि नीतिमत्ता कधीच सोडली नाही। त्यांचा नियम कडक होता, एकच युक्ती पुन्हा वापरायची नाही। म्हणूनच औरंगजेबाला महाराजांचा पुढचा डाव कधीच कळला नाही। आपल्या कमतरतेचं रूपांतर ताकदीत कसं करायचं हे शिवरायांनी आपल्याला शिकवलं। शिवरायांच्या युद्धतंत्राबाबतीत तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जय शिवराय।